फक्त मोबाईल समोर ठेवायचा आहे आणि या सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला माझ्यासोबत करून पाहायच्या आहेत. सोपे एक्सरसाइज सांगणार आहेत की तुम्हाला त्या जमणार आहेत. तर आज आपण इथे काय करणार आहोत, 20 वेळा काउंट करून एक एक्सरसाइज आपल्याला 2 वेळा करायचे. पुन्हा आपण बॉडी 10 सेकंड किंवा 20 सेकंड रिलॅक्स करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाहीये. बघा करून माझ्यासोबत, किती छान तुम्हाला तुमची बॉडी हलकी वाटणार आहे. तुम्ही तुमच्या ह्या पोटावरचा सुद्धा फॅट कमी करणार आहात. हातावरचा, मांड्यांवरचा, इथे जो फॅट आहे कमरेवरचा तो सुद्धा कमी होणार आहे. सगळ्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यासाठी एक्सरसाइज सांगितलेल्या आहेत. त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करायचा नाही आणि या सगळ्या एक्सरसाइजला तुम्ही आजपासूनच सुरुवात करायची आहे. त्यामुळे व्हिडिओ समोर ठेवा, कमेंट्स करा. कुणी कुणी ह्या सगळ्या एक्सरसाइज माझ्यासोबत करून पाहिल्या आहेत, नक्की कमेंट्स करायची आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण थोडंसं जॉगिंग करणार आहोत. फक्त आपल्याला इथे 20 किंवा 30 सेकंड आपल्याला जॉगिंग करायचंय. 1 2 3 याच्यामध्ये आपला वॉर्मअप सुद्धा होऊन जाणार आहे. 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. हात समोर ठेवायचे आणि आपली बोटं आपल्याकडे फक्त आतमध्ये अशी स्ट्रेच करायची आहेत. पाय असेच आपल्याला वॉकिंग करतच राहायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. तर आता सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. बघा काय करायचे, हात असे ठेवायचे, पाय वरती उचलायचे आहे, टॅप करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. असं पुन्हा जॉगिंग करायचंय. बघा एक्सरसाइज करणं आपण काय करतोय, आपली बॉडी आपल्याला जास्त थंड करायची नाहीये, फक्त हळूहळू सावकाश आपल्याला असं जॉगिंग करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपल्याला पुन्हा त्याच एक्सरसाइजचा अजून एक सेट आपण मारणार आहोत. दोन्ही हात इथे ठेवायचे आणि फक्त आपल्याला टॅप करायचंय. पाय वरती उचलायचं आहे, टॅप करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. पुन्हा एकदा 10 सेकंड बॉडी रिलॅक्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता आपण दुसरा व्यायाम पाहणार आहोत. बघा काय करायचे, एकदा बघून घ्या. आपले हात वरती जाणार आहेत तेव्हा फक्त आपल्याला पाय साईडला स्ट्रेच करायचे, जेवढा होतोय तेवढा. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and relax. 1 2 3 4
5 6, सावकाश करा, घाई केलात नाही तरी चालेल, 7 8 9 10 अँड रिलॅक्स. दुसरा सेट मारून घेऊया, स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. पुन्हा 10 सेकंड बॉडी रिलॅक्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. आता आपण तिसरा व्यायाम प्रकार पाहणार आहोत. काय करायचे बघा, दोन्ही हात असे ठेवायचे आहेत, वरती ठेवायचे आणि आपला पाय वरती उचलायचा आहे आपल्याला. बघा, पाय वरती आला की श्वास सोडून द्यायचा आहे, खाली गेला की श्वास घ्यायचा आहे. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 10 second body relax. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा आता आपल्याला अजून ह्याच एक्सरसाइजचा दुसरा सेट मारायचा आहे. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 10 second body relax. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपण तिसरी एक्सरसाइज पाहणार आहोत. काय करायचंय, दोन्ही हात आपल्याला असे ठेवायचे आहेत आणि उजवा हात आपल्याला डाव्या पायाच्या गुडघ्याला टच करायचा आहे. बघा, श्वास घेतला, श्वास सोडून दिला, असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. स्टार्ट करूया. जेवढा पाय वरती येईल तेवढा उचलण्याचा प्रयत्न करा. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. Relax. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दुसरा सेट मारून घेऊया. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8
9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Relax. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. जर तुम्हाला असं वॉक करायचं नसेल तर तुम्ही थोडा वेळ थांबू शकता आणि त्यानंतर दुसरा सेट मारू शकता. थांबा, वॉक नाही केलात तरीही चालेल, पण जर सवय आहे तर थोडं नॉर्मली तुम्ही वॉक करू शकता. आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत. हा व्यायाम पण बघा तसाच असणार आहे सेम, फक्त आपल्याला पाय ना क्रॉस वरती उचलायचे, हात असेच ठेवायचे, आपला एल्बो आपल्या पायाला टच करण्याचा प्रयत्न करायचा, पण पाय कसा वरती उचलणार आहे, क्रॉस. 1 बघा, पाय वरती उचलताय, इथून पूर्ण ताण येतो, इकडून ताण येणार आहे, इथे जो फॅट आहे त्याच्यामुळे तो सुद्धा कमी होणार आहे. बघा, तर आपण स्टार्ट करूया. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and relax. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता यानंतर पुन्हा दुसरा सेट ह्याच एक्सरसाइजचा. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and relax. 1, 2, 3, 4, तोंडावाटे श्वास सोडत राहायचा आहे. 5, 6, 7, 8, 9, 10 and relax. आता नेक्स्ट एक्सरसाइज बघा, काय करायचंय, पायांमध्ये हलकंसं थोडंसं गॅप ठेवायचंय, दोन्ही हात आपल्याला पाठीमागे असे ठेवायचे डोक्याखाली, आणि बरोबर आपल्याला फक्त सरळ खाली जायचंय. उजव्या साईडला गेलात, श्वास घेत श्वास सोडत वरती यायचंय. असं आपल्याला कंटिन्यू मध्ये करायचंय. बघा, पूर्ण ताण तुम्हाला कमरेपासून येणार आहे. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पुन्हा ह्याच एक्सरसाइजचा आपल्याला अजून एक सेट मारायचा आहे. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1,
2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. Relax. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and relax. आता नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत. आता एक शेवटचा व्यायाम आपला उभा असून पाहणार आहोत आपण. त्याचे सुद्धा आपण 2 सेट मारून घेणार आहोत. खूप छान व्यायाम आहे पोटावरचा फॅट कमी करायला. बघा काय करायचं, हात वरती घेऊन गेलो, पाय वरती आला. बघा 1 हात खाली, पाय आणि हात एकत्र खाली आला पाहिजे. पाय वरती येणार आहे तेव्हा श्वास सोडून द्यायचा आहे, खाली गेला की श्वास घ्यायचा आहे. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा आता ह्याच एक्सरसाइजचा दुसरा सेट मारून घेऊया. मारायचे आहेत 10 मारलात ना, 10 काउंटिंग केलात तरीही चालेल, पण कंटिन्यू करा. बघा किती छान रिझल्ट दिसेल. गॅरंटी देऊन सांगते, खरंच रिझल्ट दिसतो. फक्त तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. चला स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and relax. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता खाली बसून पाहणार आहोत. खाली बसून 2 एक्सरसाइज पाहणार आहोत, त्यानंतर पाठीवरती झोपून. चला दोन्ही पायात इथे आपल्याला ओपन करायचे आहेत. जेवढे जमतील तेवढे ओपन करा. दोन्ही हात आपल्याला असे ठेवायचे आहेत. बघा अंगठा एकमेकांमध्ये असा ठेवायचा आहे किंवा असे ठेवलात तरीही चालेल. तिथे आपल्याला श्वास घेत खाली जायचंय, वरती आलात की श्वास सोडून द्यायचा आहे. ठीक आहे, स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and relax. आता सुरुवातीला तुम्हाला थोडेसे हात दुखल्यासारखे सुद्धा वाटणार आहेत. सवय नसेल तर काउंटिंग कमी ठेवा, चालेल.
आता इथे आपल्याला सेम ह्याच एक्सरसाइजचा दुसरा सेट सुद्धा मारून घ्यायचा आहे. थोडा वेळ 10 सेकंड थांबलात किंवा 20 सेकंड थांबलात तरीही चालेल. तर दुसरा सेट मारून घेऊया. जर तुम्हाला रिलॅक्स करायचं असेल तर काय करा, व्हिडिओ थोडा वेळ स्टॉप करा आणि पुन्हा चालू करा. असं केलात तरीही चालेल. चला दुसरा सेट मारून घेऊया. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. आता इथे आपण दुसरा व्यायाम प्रकार पाहणार आहोत. तो सुद्धा बसूनच आहे. त्यानंतर खाली पाठीवरती झोपून पाहणार आहोत. सगळ्यांना जमणार आहे. गुडघे खूप दुखतात बोलताना, पाठ दुखते, कंबर दुखते, तरी सुद्धा तुम्ही करू शकणार आहात. आता जर ज्यांना पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे, खाली वाकायला जास्त त्रास होतोय, त्यांनी काय करायचं, इथेपर्यंत गेलात असे तरीही चालेल. इथेपर्यंत गेलात चालेल. ठीक आहे. चला स्टार्ट करूया दुसरा व्यायाम प्रकार. काय करायचंय, दोन्ही पाय समोर ठेवायचे आहेत, दोन्ही हात असे ठेवायचे आहेत एंटरलॉक करून. हे जे तुमचं पोट जास्त पुढे आलेलं आहे ना, त्याच्यावरचा हा फॅट कमी करायला खूप छान एक्सरसाइज आहे. बघा दोन्ही हात असे ठेवले की आपल्याला हात आहेत ना आपल्या पूर्ण पायांच्या बोटांपर्यंत घेऊन जायचे. पुन्हा पाठी येताना चेस्ट पर्यंत आणायचे. बघा इथेपर्यंत थोडंसं बॉडी पाठीमागे घेऊन जायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. आता पुन्हा आपल्याला इथे थोडा वेळ तुम्ही थांबू शकता आणि त्यानंतर पुन्हा अजून एक सेट आपल्याला मारायचा आहे. मला कमेंट्स करायच्या आहेत. माझ्यासोबत कंटिन्यू एक्सरसाइज करताय ना, अजून तुम्हाला कुठला एक्सरसाइज व्हिडिओ आहे हे सुद्धा कमेंट्स करा. कुठून हा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा सांगायला विसरू नका. कमेंट्स करा मध्ये की मी इथून व्हिडिओ पाहते, माझं वय इतकं आहे, मला सुद्धा माझं फॅट लॉस करायचं आहे. कमेंट्स करा, लाईक सुद्धा करायचं आहे. चला स्टार्ट करूया पुन्हा आता दुसरा सेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, मॅटवरती झोपून पाहणार आहोत. एकदम सोपे आहेत. पूर्ण पोटावरचा जो फॅट आहे ना तो तुमचा नक्की कमी होणार आहे या सगळ्या एक्सरसाइजने, पण तुम्ही माझ्यासोबत फॉलो केलात तर. सगळ्यात पहिला व्यायाम आपण आता इथे कुठे पाहणार आहोत. बघा काय करायचं माहितीये, दोन्ही पाय सरळ ठेवायचे. आता जर तुम्हाला पाय वरती उचलायला त्रास होत असेल तर काय करायचं माहितीये, दोन्ही हात असे ना आपल्या अर्धा कमरेखाली आणि अर्धा हिप्स खाली आपला हात असला पाहिजे, असा उलटा.
असा हात ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एक सपोर्ट मिळणार आहे आणि तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाइज एकदम इझिली करू शकणार आहात. बघा काय करायचं आहे, आता ज्या लोकांना सवय आहे त्यांनी हात असा खाली नाही ठेवला तरीही चालेल. बघा हे सुद्धा एकदम सोपी आहे, तुम्हाला जमणार आहे. काय करायचं माहिती आहे, आपला पाय आपल्याला सरळ वरती उचलायचा आहे. आता जर होत नसेल, त्रास होतोय, त्यांनी काय करायचं आहे, एक पाय असा फोल्ड ठेवायचा आहे आणि आपला उजवा पाय आपल्याला सरळ वरती उचलायचा आहे आणि दोन्ही हात असे ठेवायचे. ठीक आहे, स्टार्ट करूया. स्टार्ट. 1, पुन्हा पाय खाली गेला. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 and relax. आता सेम डाव्या पायाने सुद्धा श्वास घेतला, श्वास सोडून द्यायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 and relax. काय करणार आहोत, तर इथे आपण कैची म्हणजे आता बघा दोन्ही पाय असे ठेवायचे आहेत आपल्याला आणि एक क्रॉस बघा 1, 2, 3 असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. नॉर्मली तुम्हाला ब्रीद आउट असं म्हणजे श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत राहायचा आहे. स्टार्ट करूया. स्टार्ट. बघा ज्या लोकांना गुडघेदुखीचा, पाठदुखी, कंबरदुखी जास्त त्रास आहे त्यांनी काय करायचं आहे, असं पाय फोल्ड करून इथे असं असं केलं तरीही चालेल. आता जे लोक इझिली करू शकतात त्यांनी पूर्ण पाय असा ठेवायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अँड रिलॅक्स. पूर्ण तुमचा जो पण ताण तुम्हाला ना पूर्ण पोटावरती जाणवणार आहे. सुरुवातीला इथे पाय सुद्धा दुखणार आहेत, दुखतील. कमी ठेवा काउंटिंग, चालेल, फक्त चुकीचं व्हेरिएशन करू नका. हे सगळे व्यायाम झालेले आहेत ना. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पाठ कंबर दुखू नये त्यासाठी आता सगळं असणार आहे. आता ह्या सगळ्या एक्सरसाइज झालेल्या आहेत. आता आपण इथे थोडंसं स्ट्रेचिंग करणार आहोत. पाठ कंबर आपली दुखू नये त्यासाठी काय करायचं आहे माहिती आहे, आपल्या डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे, उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे आणि फक्त आपल्याला बॉडी डाव्या साईडला घेऊन जायची, उजव्या साईडला घेऊन जायचे. 1, 2, 3 असं फक्त आपल्याला झुलायचं आहे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9 करून बघा किती छान आणि रिलॅक्स वाटणार आहे तुमच्या पाठीला, कमरेला. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. आता शेवटला काय करणार आहोत, दोन्ही हात असे ठेवायचे, डोक्याखाली ठेवायचे आणि आपले पाय एकत्र जॉईंट ठेवायचे आणि आपले पाय आपल्याला उजव्या साईडला घेऊन जायचे आणि मान डाव्या साईडला. ड्रॉप करा पाय. 1, पुन्हा 2 करायचं आहे. तर हे सगळे व्यायाम करा तरच तुम्हाला पाठीला कमरेला आराम मिळणार आहे. 3, 4 तुम्ही ज्या वेळेला पाय खाली ड्रॉप करताय त्यावेळेला फक्त असं स्ट्रेच करा थोडंसं. 6, 7, 8, 9, 10 किती छान आणि रिलॅक्स वाटणार आहे. 10, 9 पूर्ण ड्रॉप करा पाय खाली. 8, 7, 6, 5, 4, 3, 2,
ठेवायचं आहे. आता सगळ्या एक्सरसाइज झालेल्या आहेत. आता इथे आपण प्राणायाम करणार आहोत, अनुलोम विलोम. तर कसा करायचा आहे मी तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे. पहिल्यांदा तर सरळ बसायचं आहे, मांडी घाला व्यवस्थित, जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे तसं बसायचं आहे. दोन्ही हात आपल्याला असे ठेवायचे आपल्या गुडघ्यावरती, पाठ कंबर सरळ ठेवायचे, डोळे बंद ठेवायचे, शांत बसायचे आणि आपलं सगळं लक्ष फक्त आपल्या श्वासावरती ठेवायचं. पाठ कंबर मान सरळ असणार आहे, कसलाच विचार करायचा नाही आहे. सगळं डोक्यातून काढून टाकायचे, सगळे विचार काढून टाका आणि फक्त आपल्या श्वासावरती लक्ष घेऊन यायचं. स्लोली श्वास घ्यायचा आहे, स्लोली नाकाद्वारे श्वास सोडून द्यायचा आहे. पुन्हा श्वास घ्यायचा आहे, नाकाद्वारे सोडून द्यायचा आहे. पुन्हा श्वास घ्यायचा आहे, नाकाद्वारे सोडून द्यायचा आहे. आता इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि आपल्या उजव्या नाकपुडीला आपल्याला बंद करायचं आहे. दोन्ही हात असे असणार आहे आणि आपल्याला उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करायची आहे. घेतलेला श्वास डाव्या साईडने सोडून द्यायचा आहे. पुन्हा डाव्या साईडने श्वास घ्यायचा आहे. थोडा वेळ श्वास 5 सेकंड फक्त आपण होल्ड करणार आहोत आणि उजव्या साईडने सोडून द्यायचं आहे. सगळं सावकाश करायचं, अजिबात घाई करायची नाहीये. पुन्हा उजव्या साईडने श्वास घ्यायचा आहे, उजवी साईड बंद, थोडा वेळ होल्ड, डाव्या साईडने सोडून द्यायचा आहे. पुन्हा डाव्या साईडने श्वास घेतला, होल्ड, उजव्या साईडने सोडून दिला. पुन्हा उजव्या साईडने घेतला, डाव्या साईडने सोडून दिला. असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. 1 मिनिटं 2 मिनिटं केला तरीही चालेल. शांत बसायचं आहे. आता इथे आपण ओम चॅन्टिंग करणार आहोत. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत दोन्ही हात एकमेकावरती रफ करायचे. आपल्याला चांगले हात गरम करायचे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपले हात डोळ्यावरती, आपल्या पूर्ण फेसवरती टॅप टॅप करायचे. पूर्ण शरीरावरती टॅप टॅप करायचे. शरीरावरून हात फिरवायचे. पूर्ण हात पायापासून आले पाहिजे. देवाला स्मरण करायचे, आभार मानायचे आहेत आणि स्लोली आपले डोळे उघडायचे. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करायला विसरू नका. कुणी कुणी माझ्यासोबत प्राणायाम करून पाहिला आहे हे सुद्धा सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.